वॉर्ड क्रमांक 1 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खालिद रखांगे यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आमदार भाई जगताप आणि आमदार संजय कदम यांच्या हस्ते पार पडलं। या उद्घाटन सोहळ्यामध्ये दापोलीतील तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खालिद रखांगे यांनी यावेळेला भाषण करताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये जे जे मला साथ देतील त्यांची साथ मी कधी सोडणार नाही, त्यांना एकटं कधी पडू देणार नाही। त्याचबरोबर भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। भाई एवढं छाती ठोक सांगतो, 1 रुपया खाल्ला नाही आणि जे खात होते त्यांच्या घशातनं काढलेलं आहे, त्याचे पुरावे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये स्वतःचा वकील करून जो भ्रष्टाचार इंजिनियर आहे त्याचा त्रास अख्ख्या दापोलीला होता, त्याचा पाठपुरावा करून स्वतःचा माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शन असून त्याची मी पर्वा न करून तो गोरगरिबांना त्याचा त्रास होता, तर मी त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केला। माझा 5 वर्षाचा भत्ताही मी कधी घेतला नाही, तोही पूर्ण नगरपंचायतच्या शिपाईंना दिला। या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन मी सर्वांसमोर जातो आहे आणि विकासासाठी तुम्ही मला साथ द्या असं सुद्धा खालिद रखांगे यांनी स्पष्ट केलं। आमदार संजय कदम यांनी सुद्धा खालिद रखांगेचं कौतुक केलं। तुम्हाला मदत करता त्यांनी त्या ठोकून सांगितलं, मी या ठिकाणी त्याच्या पूर्ण खालिदबाईच्या कारकिर्दीत मी 1ही रुपया कोणाचा घेतला नाही। उलट नगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर नगरसेवक म्हणून 1ही रुपया मानधन न घेणारा अख्ख्या जिल्ह्यामधला खालिदबाई पहिला नगरसेवक। या निवडणुकीत विकासाची निशाणी घड्याळ आणि पंजा आहे हे त्यांनी नागरिकांना सांगितलं। त्याबरोबरच या निवडणुकीत 17च्या 17 जागा आम्ही जिंकू याचा पुनरुच्चार सुद्धा केला। विकासासाठी आमदार मी आहे, भाई जगतापांसारखे नेते आमच्या पाठीचे। विकासासाठी कुठेही तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये जयवंशी सारखे बँकेमध्ये तज्ञ असणारे चेअरमन आपल्या पाठीचे। ही निवडणूक नुसती 2-4 दिवसापूर्वी खेळासारखी निवडणूक नाही आणि म्हणून तुम्ही उद्यापासून सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत खालिद रखांगे निवडून येणारच, परंतु यामध्ये वार्ड मध्ये 16 इतर 17 नगरसेवक आहेत, 17च्या 17 जागा आपल्या त्या ठिकाणी निवडणार। काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सुद्धा खालिद रखांगेंचं कौतुक केलं। खालिद रखांगेंसारखा उमेदवार प्रत्येक वॉर्डात असला पाहिजे अशी भावना सुद्धा भाई जगताप यांनी व्यक्त केली। खालिद रखांगे जिथून उभा राहील तिथून विजयाची नांदी होईल असं सुद्धा भाई जगताप यांनी सांगितलं। त्यामुळे एक वेगळं वातावरण इथे बघायला मिळालं। खालिद कुठल्याही बाजूने उभा राहिला, आपण म्हणालात ते खरं आहे। खालिद जिथून उभा राहिला तिथून विजयाची त्या ठिकाणी एक नांदीच तयार होते, अशा प्रकारचा आमचा सुद्धा या ठिकाणी ठाम विश्वास आहे। खालिद रखांगे यांच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या संख्येनं दापोली शहरातून नागरिक उपस्थित होते। सगळ्यांनी इथे खालिद रखांगे यांना शुभेच्छा दिल्या। माय कोकण, दापोली।